दंडवत हो. स्मरणपाठ या चरित्रातली पूर्वार्ध 563 क्रमांकाची लीळा आपण घेत आहोत. पानुनायका वातापनोती. जे पानुनायक यांना वाताचा त्रास होता, याला आपण संधिवात म्हणतो का? संधिवाताचा त्रास ना. संधिवाताचा त्रास ज्यांना आहे त्यांना हातपाय हलवणे वगैरे, म्हणजे ते सांधे जे आहेत ते दुखत असतात वगैरे. आणि स्वामी करंजखेडला आलेले आहेत. आणि आपण मागच्या लीळेमध्ये बघितलेलंच आहे की बाईसा त्यांना म्हणतात की आमच्या स्वामींना तुम्ही तुमचं ते हाटगृह जे आहे ते तुम्ही द्या, म्हणजे ते रिकामच आहे आणि स्वामींच्या राहण्याची व्यवस्था तिथे चांगल्या प्रकारे होईल. ते म्हणतात ना, तिथे देवतेंचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी राहता येत नाही, आम्ही सुद्धा बाजूला राहतो, दुसरीकडे राहतो. बाईसा म्हणतात तुम्ही तर द्या, पा आमच्या बाबासी तैसे ठाई तैसे काही नाही. तुम्ही तर द्या, आमच्या स्वामींना तसा काही, म्हणजे त्याचा उपद्रव जो तुम्हाला होतो तसा उपद्रव आमच्या स्वामींना होणार नाही. आणि मग त्यांनी ते बिढार दिलं आणि ते बिढार प्रशस्त आहे असं बघून बाईसा स्वामींजवळ आल्या आणि मग सगळं स्वामींना सांगितलं. आणि अशा पद्धतीने स्वामी त्यांच्या घरामध्ये जे रिकामं पडलेलं होतं, जे ओस पडलेलं होतं, त्या ठिकाणी स्वामी रहिवास करू लागले. इथे सांगितलेलं आहे की कर्मभूमीच्या देवतेचा राहावा कुठे होतो, तर ते सांगितलं की जळी, विहिरी आणि राऊळगणे, म्हणजे अक्षोभ्य जळ ज्या ठिकाणी आहे किंवा विहीर आहे, देवद्रोणीची विहीर वगैरे आहे. जालन्याची आपण नवरात्रीच्या लीळेमध्ये आपण बघतो ना, नवमीच्या लीळेमध्ये, की त्या ठिकाणी स्वामी गेलेले आहेत आणि तिथून मग देवता बाहेर आल्या. म्हणजे ज्या ठिकाणी मनुष्याचा जास्त रहिवास नाहीये, ज्या ठिकाणी जास्त रहदारी नाहीये, असं जे पडीक ठिकाण आहे त्या ठिकाणी देवता रहिवास करत असते. आता हे राऊळगणे याच्यामध्ये पानुनायकाच्या हाटगृहाचे न्याय असं सांगितलं जातं. जे पानुनायकांचं जे गृह होतं, घर होतं, ते प्रशस्त होतं, पण त्या ठिकाणी देवतेचा वास होता. आणि ती देवता मग जिथे तिथे कोणी पण राहील त्याला ते त्रासदायक ठरत होतं, म्हणजे त्याला काहीतरी त्रास त्याचा व्हायचा. एखादं ठिकाण असं असतं, एखादी वास्तू अशी असते की त्या ठिकाणी आपण गेलो, रहिवासलो की काहीतरी त्रास होतो. आपण त्याला सरळ भूतबाधा आहे असं म्हणतो, परंतु या लीळेवरून असं पण दिसतं किंवा प्रमाण जे आपल्याला दिलेलं आहे कर्मभूमीच्या देवता कुठे राहतात, तर त्यानुसार तिथे देवता सुद्धा असू शकतात. फक्त कर्मभूमीच्या ज्या देवता आहेत 13 कोटी, त्याच देवता अशा प्रकारे राहतात, जळी, विहिरी, राऊळगणे. अंतराळीच्या ज्या देवता आहेत त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांचं निवासाची सोय त्यांची केलेली आहे. अष्टदेवनी सुद्धा भोगभूमीमध्ये किंवा इथे असं राहतात. तर अशा प्रकारे स्वामींनी काय केलेलं आहे, परमेश्वर जिथेही जातात त्या ठिकाणी असलेला दोष बाधा जे काही असेल ते तिथला निघून जात असतो. आपण जे वास्तुशांती वगैरे काही करतो की नाही, त्याच्यामध्ये आपण काय बघतो की एक दिवस तिथे पारायण केलं, सगळे साधू लोक आले, जेवले, खावले की लगेच वास्तुशांती झाली. परंतु ती एका दिवसाची वास्तुशांती नसते. आपल्याला सतत त्या ठिकाणी, त्या वास्तूमध्ये, त्या घरामध्ये सतत तुम्हाला काही ना काही देवाधर्माचं बोलावं लागेल, वाचावं लागेल, श्रवण करावं लागेल, असं सगळं करावं लागतं. देवधर्म करावा लागतो त्या घरामध्ये. तेव्हा जाऊन ते घर कसं राहतं, जसं आपण एसी लावतो, थोड्या वेळाने काय होतो, तो बंद होतो आणि मग पुन्हा वातावरण थोडं उष्ण झालं की परत तो एसी आपोआप चालू होतो. म्हणजे तो काय करत असतो, त्या घरातला थंडपणा तो कायमस्वरूपी टिकवून ठेवतो. तसं आपल्याला आपल्या घरातली पावित्र्यता जी आहे ती कधी कधी कमी होते, त्यावेळी पुन्हा आपल्याला देवधर्म करून ती परत टिकून ठेवायची आहे. आता आपल्याला पुन्हा देवधर्म करायचा नाहीये, तर आपल्याला सलगपणे देवधर्म करायचा आहे. ते एसी सारखं मध्ये मध्ये बंद नाही व्हायचं. आपल्याला मध्ये बंद झालो की परत काय होणार, त्यातली अशांतता, अपवित्रता हे सगळं परत परत वाढणार. मग ह्याचा आपल्याला उपाय काय आहे की सतत तुम्हाला
काय करावं लागेल, देवधर्म जो तुमचा आहे, नामस्मरण जे आहे, म्हणजे परमेश्वराचा रहिवास ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आपोआपच या गुण जे आहेत, दुर्गुण जे आहेत, ते दुर्गुण आपोआपच तिथून निघून जातात. आणि म्हणून आपल्याला काय करायचं असतं, परमेश्वराचा रहिवास जो आहे, वास जो आहे, अस्तित्व आहे, प्रसन्नता, मनोधर्म जो आहे, कृपादृष्टी जी आहे, ती या घराकडे आपल्याला आकर्षित करायची. आता हे घर म्हणजे ही वास्तू झाली. आता इथे जर का तुम्ही देवधर्म करत राहिलात तर सतत तुमच्यावर परमेश्वराची कृपादृष्टी असणार. आणि दुसरं घर म्हणजे आपलं देह आहे, ज्याच्यामध्ये आपला जीव राहतोय. या देहामध्ये आपला जीव राहतो, म्हणजे देह सुद्धा एक घर आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वराची कृपादृष्टी असावी यासाठी स्वामींनी नामाच्या 10 ठायाच्या लीळेमध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर तो काय करायचा आहे, अंतर्गाम्य करायचा आहे. म्हणजे हृदयामध्ये एकदा तुम्ही त्या परमेश्वराला ठेवलं की मग असं नसतं की परमेश्वर म्हणजे या घरातनं बाहेर पडल्यानंतर परमेश्वराचं मग काहीच अस्तित्व राहणार नाही आपल्यासोबत. म्हणून देवाला जर का सतत तुम्ही हृदयामध्ये ठेवलं तर तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वराचं अस्तित्व राहणार. म्हणजे हे काय आहे, परमेश्वराचं अस्तित्व सतत आपल्या सोबत राहतं. जसं मी एक उदाहरण दिलेलं आहे की ज्यामध्ये, जसं ते मी उदाहरण दिलं की कोणीतरी काय केलं की झोपताना स्मरण केलं आणि तदनंतर त्यांनी असं काहीतरी म्हणून असं ते त्यांच्या बिछाण्याला असं एक बोट फिरवलं सगळीकडे. म्हटलं हे तुम्ही काय केलं? ते म्हणे आम्ही दाही म्हटली आणि ते अशी फिरवून टाकली. म्हटलं का? आणि मग काही दोष बाधा आतमध्ये येणार नाही. म्हटलं पण तुम्ही जर का बाहेर गेलात बिछाण्याच्या तर, म्हणजे आपल्याला ती जी कवच आहे ते बिछाण्याच्या अवतीभवती बनवायचं नाही, ते आपल्या अवतीभवती असलं पाहिजे. मग तुम्ही जिथे कुठे जाल, जसं आमच्या दायंबांना स्वामींनी पाठवलं, स्वामी पाठवतच नव्हते पण त्यांना जायचं होतं, परंतु ती जी देवता मागे लागली वगैरे, त्या देवतेने त्यांना का विघ्न का नाही आणलं, किंवा विघ्न त्यांना संचरलं का नाही, किंवा देवतेने त्यांचा बळी का नाही घेतला? कारण की त्या ठिकाणी त्यांनी देवाचं नाव घेतलं. ते म्हणाला आम्ही श्री चांगदेवराव, आम्ही गोसावियांचे आहोत. आणि तसं म्हटल्यानंतर मग त्या देवता मागे जायच्या की आवाज यायचा नाही वगैरे. स्वामी त्यांना म्हणतात आम्ही तुम्हाला पाठवलेलं होतं, आणि नुसतंच पाठवलं म्हणून नाही तर त्यांनी आज्ञा पालन केली सुद्धा, हा पण एक भाग त्याच्यामध्ये आहे. नुसतंच आपण तीर्थाला निघालो म्हणून साह्य होणार नाही, तर तीर्थाला जाताना तुम्ही विधिवत जर का जात असाल तर साह्य होणार. म्हणजे नुसतंच देवावर सगळं सोपवायचं नाहीये, तर आपल्याला पण काही गोष्टी करायच्या असतात. अर्थात सारांश असा आहे की तुम्ही जेवढं काही तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराला ठेवाल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी जो काही बाधा असेल, काही देवतेचं अधिष्ठान असेल, त्याचा त्रास आपल्याला होणार नाही. मुळात म्हणजे अशा ठिकाणी जाऊच नाही जिकडे देवता अधिष्ठान वगैरे आहे. आणि जर का जाण्याचं कधी चुकून माकून अशा ठिकाणी गेलो तरी मुखामध्ये आपलं नाम सतत असलं पाहिजे. कुठेही जा तुम्ही, देवता ठिकाणी जा, नाहीतर महानुभाव पंथाच्या मंदिरात जा, वासनिकांकडे जा, तुमच्या मुखात सतत नाम असलं पाहिजे. सतत आपण ऑक्सिजन घेतो की नाही, श्वास घेतो, तसं सतत देवाला आठवलं पाहिजे. थोड्या वेळ जरी तुम्ही श्वास बंद केला तरी तुम्हाला गुदमरल्यासारखं होतं, तसं नाम बंद केलं की आपल्याला बेचैन झालं पाहिजे. तर या लीळेच्या माध्यमातून आम्हाला असं कळतं की एखाद्या वास्तूमध्ये जेव्हा परमेश्वर प्रवेश करतात त्यावेळी त्या वास्तूतले सगळे दोष निघून जातात. आता परमेश्वराला या वास्तूमध्ये आणायचं म्हणजे कसं, त्याच्यासाठी काही खूप मोठा उपहार करायची गरज नाहीये, खूप मोठा अवसर करायची गरज नाहीये. एकदम सोपं काम आहे. धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्था. तुमच्या घरामध्ये नुसती तुम्ही धर्मवार्ता जरी केली, लीळाचरित्राचं वाचन जरी केलं, निरूपण जरी केलं, साधूनीच केलं असं नाही, तुम्ही तुमच्यातल्या तुमच्यात जरी निरूपण केलं तरी त्या ठिकाणी तुम्ही देवाचं काहीतरी वाचत आहात, देवाला आठवत आहात, नामस्मरण सगळे करत आहात, तर आपोआपच परमेश्वराचं अस्तित्व त्या ठिकाणी काय होतं, प्रगट होतं, आणि त्या वास्तूतले दोष आपोआपच निघून जातात. या ठिकाणी स्वामींनी त्यांच्या घराला तर पवित्र केलं, तो बाधारहित केलं, परंतु या ठिकाणी पानू नायक आहेत, त्यांना वाताचा त्रास आहे, आणि त्याची उपनीती म्हणजे स्वामींनी त्याचं
निरसन केलेला आहे, त्यांचा तो दोष बाधा हरलेला आहे. बाईसे प्रतिदिनी पानू नायकाच्या घरा भिक्षे जाती. बाईसा ज्या आहेत त्या प्रतिदिनी पानू नायकांच्या घरी भिक्षेला ते जायच्या. गोसावी तिये बिढारी राहिले, त्यांनी दिलेल्या घरामध्ये आमचे स्वामी रहिवास करतात. तेने तयासी थोर आश्चर्य झाले, आणि त्यामुळे पानू नायकाचा जो परिवार आहे त्यांना खूप आश्चर्य वाटलं. या घरात आम्हाला थांबायला सुद्धा म्हणजे एवढा त्रास व्हायचा देवतांचा, आणि इथे स्वामी तर रहिवास करतात आणि त्यांना काहीच होत नाहीये. म्हणजे बाईसांनी जे सांगितलं ते खरोखर ठरलेलं. जसं आपण म्हणतो ना की बाबा बाईसांनी तर सांगितलं की आमच्या स्वामींना काही त्रास होणार नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये असं की त्रास होईल, ह्यांना काही माहिती नाही, आम्ही काय सांगतोय त्यांच्या लक्षात येत नसेल कदाचित, परंतु ह्यांनाही त्रास होऊ शकतो अशा भीतीमध्ये ते होते. पण स्वामींना काही त्रास झाला नाही म्हणून त्या सर्वांना आश्चर्य वाटलं. बाईसे जाती तो पाटू बैसो घाली ती. बाईसा जेव्हा ते जायच्या तिथे तेव्हा त्यांना जे आश्चर्य वाटलेलं होतं, त्यांना स्वामींबद्दल आणि बाईसांबद्दलचा जो प्रभाव आहे त्यांच्या मनामध्ये एवढा चांगला वाढलेला होता की ते बाईसा गेल्या की बाईसांना पाठ बसायला टाकायच्या. सोपस्कर भिक्षा देती, भिक्षा सुद्धा चांगली द्यायचे ते, कारण की बाईसा जी भिक्षा नेणार आहेत ती स्वामींच्याही उपयोगी जाणार आहे, म्हणून चांगला पदार्थ बाईसांना ते वाढायच्या. एक दिवस बाईसांनी त्यांना विचारलं, हाओ घरधनी दिसती ना ते काही, म्हणजे तुमचे पती ते कधीच दिसत नाहीत. म्हणजे आता त्या बाईच्या कपाळाला कुंकू आहे वगैरे, ह्याच्यावरून तिच्या लक्षात आली सौभाग्यवती आहे, पण हिचे पती कधीच दिसत नाहीत, का बरं? तेव्हा तीही म्हटले, ना आई ते वाते 3 वर्षे मोडी खोडी करोनी घातले असती. त्यांना वाताचा त्रास आहे आणि 3 वर्षापासून मोडी खोडी म्हणजे एकदम त्यांना काय केलेलं आहे, त्या वाताने त्या त्रासाने एकदम मोडी खोडी होऊन बसलेले, म्हणजे एकदम झोपलेले असतात, एकदम त्यांना अशक्त करून टाकलेलं आहे. बाईसी म्हटले, आमचे बाबा रोग धाडिती, आमच्या बाबाच्या दर्शना येतू का? ते म्हणाले, तुम्ही आमच्या स्वामींच्या दर्शनाला याल का? आमचे स्वामी जे आहेत ते सगळ्या प्रकारचे रोग धाडतात आणि तयाचा वातू जाईल, आणि मग काय होईल ते जर का दर्शनाला आले तर ह्यांचा तुमच्या जे पती आहेत घरधनी आहेत त्यांचा वात जाईल. ते तयाची या ब्राह्मणी तया पुढा सांगितले, पत्नीने सांगितलं पतीला की असं असं ते जे स्वामी आलेले आहेत तर त्यांचं दर्शन जर का घेतलं तर तुमचा वात जाईल असं त्या बाईसा म्हणतात. तेही मानिले. आता आजारी माणूस जो असतो त्याला जे पण काही उपाय सांगणार ते तो उपाय करतो. ही गोळी घ्या, लगेच घेऊन मोकळा होऊन जातो तो. म्हणजे आजारी माणसाला लवकर नीट व्हायचं असं म्हणून तो ऐकत राहतो. परंतु इथे पानू नायकांचं तसं नाही. पानू नायकांनी स्वामींचा अनुभव घेतलेला आहे की ज्या घरात आम्ही राहू शकत नव्हतो त्या घरात हे सहजपणे राहत आहेत, म्हणजे हे कोण साधारण पुरुष नाही आहेत. आणि बाईसांनी स्वामींबद्दल सांगितलेलं होतं ते एक वाक्य, आणि आत्ता जे सांगतायत की स्वामींमुळे तुमचं दोष बाधा रोग जो काय आहे तो निघून जाईल, आणि म्हणून त्यांनी ते मान्य केलं. मग गोसाव्यांच्या दर्शनासी निघाले, स्वामींच्या भेटीला ते निघाले. आता निघताना जसं सगळी तयारी करून निघतो ना, तर ह्यांची तयारी त्या तयारीपेक्षा पण डबल तयारी आहे. दोन्ही अंगिया लेईले, एक शर्ट घालतात जाताना, यांनी 2 शर्ट घातलेले आहेत, ते पण जाडे असे असतील. माथा दौडी म्हणजे फेटा बांधलेला आहे. तयावरी 5 वडी पांघुरले, त्याच्यावर पुन्हा 5 वडी म्हणजे उपरणं परत त्याच्यावर गुंडाळलेलं आहे. वरी जाडीचे कोंगते ऐसे आले, म्हणजे शेतकरी लोक पावसाळ्यात ते कोंगतं करून घालतात ना पोत्याचं, छत्री घेऊन काही शेतात काम नाही करू शकत, मग ते कोंगतं घालतात. तसं ते कोंगतं परत त्यांनी सतरंजीचं म्हणजे ते सुद्धा जाड असं कपड्याचं, जेणेकरून थंड हवा लागणार नाही. गोसाव्यांपासी पाने पोफळे ओळगवणी दंडवते घातली. अशा त्या पूर्ण ते तयारी करून आलेले आहेत आणि पूर्ण शरीर त्यांनी झाकलेलं आहे. पानू नायकांनी आले स्वामींच्या समोर, पाने पोफळे ओळगवणी दंडवते घातली. स्वामींना पाने पोफळे अर्पण केली आणि मग दंडवते घातली, श्रीचरणा लागले, स्वामींना वंदन केलं. गोसाव्यांजवळी बैसले आणि स्वामींजवळ बसले. स्वामी म्हणतात, नायको तुमचा देही काही रुजासे, तुमच्या देहात तुम्हाला
काही रुजा असे म्हणजे काही आजार आहे का असं स्वामींनी विचारलं. तीही म्हटले हो जी हो, मला आजार आहे. स्वामी म्हणतात काही असे म्हणजे काय रुजा आहे सांगा बरं. तेही म्हटले जी 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 वात असे जी, म्हणजे मला वाताचा त्रास आहे. काही सांगो. आणि मग दुःखी व्यक्ती जो असतो त्याला थोडंसं मी छेडलं की तो सगळं दुःख समोर व्यक्त करत असतो. आमच्या शांताबाईचा स्वामींना पहिल्यांदा जेव्हा भेटल्या आणि एकदम त्यांना स्वामींना भेटल्यानंतर असं वाटलं की इथे मी दुःख सांगू शकते, आणि ती दुःख सगळं सांगायला लागली. आणि खास दुःखी व्यक्ती असा व्यक्तीला शोधत असतो ज्याच्या समोर आपण आपलं दुःख व्यक्त करू शकतो, बरं वाटतं त्याला. आणि ह्यांनी सुरुवात केली, काही सांगो काय सांगू देवा, 3 वर्षे वाये काडी मोडी करून घातले असे जी. या वाये म्हणजे वातामुळे काडी मोडी शरीर झालेलं आहे. युला ही वारा न साहे जी, थोडा सुद्धा वारा सहन होत नाही. एकी उशीसा सगडी म्हणजे झोपताना एक उशाला एक शेगडी म्हणजे विस्तव जो आहे त्याची ऊब सतत त्याच्यामध्ये राहते. एकी पायीता सगडी, आणि एक शेगडी म्हणजे विस्तव पायाच्या बाजूला असतो जेणेकरून पायाकडे पण उबदारपणा राहील. दोन्ही अंगिया, 2 अंग्या म्हणजे 2 सदरे मी घालतो. दोन्ही पासवडिया, उपरण सुद्धा डबल घेतो. दोन्ही पागा म्हणजे फेटा सुद्धा डबल असा, म्हणजे पूर्ण पीळ केलेला जो कपडा आहे तो पीळ केलेल्या कपड्याने तो फेटा बांधला जातो जेणेकरून कुठूनच हवा गेली नाही पाहिजे. एकी जाडी येतुके असे जी, आणि एक सतरंजी जाडी म्हणजे जाड कपडा असा मी पांघरून मी झोपतो. परी वायू जाये ना, परंतु वाताचा त्रास माझा काही कमी होत नाही. नावेक बैसले होते. आणि असं सगळं सांगून मग काही वेळ स्वामींसमोर बसले. स्वामी म्हणतात काही नायको वाते खस्ती केले ती कष्टले ती मा. स्वामी विचारतात की या वातामुळे तुम्हाला काय झालेलं आहे, खस्ती केली ती म्हणजे तुम्हाला खचवलं या वाताने. आजार असा असतो की माणूस खचून जातो. आजच्या काळात सर्दी जरी झाली तरी माणूस घाबरून जातो, काय झालं काय नाही वगैरे. म्हणजे कुठलाही आजार झाला असेल तर माणूस घाबरून जातो पहिले. आणि ह्यांना तर 3 वर्षापासून ते आजार आहे, आणि हा आजार आता माझा कधीच जाणार नाही या विचाराने ते खस्ती केले ती म्हणजे खचून गेले एकदम. ते कष्टले ती मा म्हणजे कष्ट होत आहेत तुम्हाला या आजारामुळे. येथीचे म्हणितले कराल तरी जाईल. स्वामी म्हणतात आम्ही जे म्हणू ते जर का तुम्ही केलं तर तुमचा आजार जाईल. म्हणजे तुम्हाला जो आजार लागलेला आहे तो जाण्यासाठी काय करावं लागेल, कुणाचं ऐकावं लागेल, देवाचं ऐकावं लागेल. जसं आत्ता आपण कोणाचं ऐकतो, डॉक्टरचं ऐकतो. मी तर देवाला म्हणतो आता अवतार घ्याल तर डॉक्टरच्या रूपातच घ्या, कारण लोक देवाचं ऐकत नाही. कोणाचं ऐकतात, डॉक्टरचं ऐकतात. देवाने सांगितलं तेलकट खाऊ नका तर कोणी ऐकणार नाही, डॉक्टरने सांगितलं तर लगेच आपण ऐकतो. म्हणून इथे स्वामी म्हणतात की आम्ही सांगितलेलं जर का ऐकाल तर तुम्हाला लाभ होईल. तेही म्हटले हो जी. ते म्हणतात ठीक. स्वामी म्हणतात आजी रात्री एकी अंगी फेडा आणि जाडी नको घ्या. स्वामी त्यांना म्हणतात आज काय करा, झोपताना तुम्ही 2 अंगी घालता ना तर आज एकच अंगी घाला आणि जाडी नको पांघरू. म्हणजे ती सतरंजी जी घेता ती काय आज पांघरू नका, तुम्ही ती काय घेऊ नका. तेही म्हटले जी जी जाडी बिन न गमे जी. हाला जर जमलंच तर मी सदरा एक कमी घालेल, परंतु जाडी म्हणजे अंगावर तर पाहिजेच पाहिजे. ऐसा ही गोसावी फेडवी ती तरी अंगी फेडावी जी. स्वामींना वाटतच असेल तर मी अंगी काढून ठेवतो, कारण की स्वामींनी काय सांगितलं आमचं ऐकावं लागेल. आणि आता या थंडीमध्ये जर का कोणी म्हटलं की असंच जा विना स्वेटर तर आपण जाऊ का, नाही जाणार. देवानी जरी सांगितलं तरी आपण देवाला म्हणू देवा बाहेर थंडी बघा किती आहे, म्हणजे आपण उलट देवालाच सांगणार. देव म्हणतील बाबा आम्हाला तर नाही लागत, अहो तुम्ही देव आहात, आम्ही माणसं आहोत. म्हणजे खूप वेळा असं असतं की देवाचं ऐकण्याला सुद्धा आपल्याला हिम्मत लागत असते. तुम्ही जर का 45वरची लीळा बघाल त्याच्यामध्ये पलीकडचं गाव कुठलं येते, आपेगाव. आपेगावच्या त्या माणसावर सगळ्या गावांनी काहीतरी आरोप घेतला
आणि तो सगळे गाव त्याला मारायला निघालं आणि त्यांनी धावत धावत तो तिकडे नदीकडे आला. त्यांनी स्वामींना पाहिलं आणि नदीत उडी घेऊन स्वामींजवळ आला आणि स्वामी त्यांना विचारतात की तुमच्याकडे कुदळी पावडा आहे का? ते म्हणतात आहे पण घरी आहे. स्वामी म्हणतात घेऊन या. म्हणतात देवा हे सगळे मारायला निघालेत मला, असं असं झालं. स्वामी म्हणतात तुम्ही जा, तुम्हाला कोणी काही करणार नाही. आणि तो जातो सुद्धा. मला त्याचं खरंच नवल वाटलं की त्याला गाव मारायला निघालं आणि स्वामी त्याला तर हे पण नाही माहिती देव आहेत म्हणून. तर स्वामी म्हणतात तुम्हाला कोणीच काय करणार नाही, जा. आणि तो गेला पण विश्वास ठेवून. आपण तर नसतो गेलो. आपण म्हटलं देवा आता तुमच्या सन्निधानी आलोय, तिथेच राहतो, तिकडे गेलं तर लोक मारतील. पण आपल्याला देवाच्या शब्दावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला देवाच्या शब्दावर विश्वास नाही. खूपसे लोक एखादा विधी करताना ते विचारतात बाबा ते बरोबर होईल ना? अहो देवाचा विधी करताय तो बरोबरच होईल आणि तुमचंही सगळं बरोबर होईल, म्हणजे पुढे स्मरण केल्यानंतर सुद्धा. तर तो विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. मला खरंच त्या आपेगावच्या त्या व्यक्तीचं नवल वाटतं की तो गेला सुद्धा गावामध्ये आणि त्याला कुणीही काहीही केलं नाही. म्हणजे परमेश्वराला जे अनुसरतात ना ते सगळे असेच आहेत की ते देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून आहेत. तेने तो मोकलावे आणि मग जयाचे ते सांभाळे. ती परमेश्वर सर्व बाजूने तुम्हाला सांभाळणार, कुठेही काहीही होऊ देणार नाही. फक्त आपला विश्वास असला पाहिजे, आपली प्रतिती असली पाहिजे, तीच आपली कमी पडते. स्वामी त्यांना म्हणतात अनुसरा. ते म्हणतात देवा मग हे अन्न वस्त्राचे काही. स्वामी म्हणतात त्यांना सगळं मिळेल. म्हणजे कपड्याचं असेल तर मा चिंदी चिरकुटी नेनो कैसी मिळेल. म्हणजे पृथ्वी असणे रवण असे, परमेश्वर असणे देवता असे, तुम्हाला कुठेही काही साह्य होईल आणि कुणीही साह्य करेल इतकं आश्वासन स्वामी देतात. एवढं तर आपल्याला कुठे सहकार्य मिळत नाही. तुम्ही म्हणाल की तिथे जाऊन आम्ही फोन करू, पण तिथे रेंजच नसेल तर रेंजचं पण साह्य पाहिजे की नाही? हे सगळं पाहिजे. तुम्हाला रेंज आहे पण पलीकडच्याला रेंज असली पाहिजे. त्याला नसेल तर तुमचा फोन असून काय उपयोग नाही. परमेश्वराच्या बाबतीत तसं नाही. तुम्हाला फक्त रेंज असली पाहिजे. परमेश्वर सतत तुमच्याकडे लक्ष ठेवून आहेत. परमेश्वराला तुम्ही संपर्कात आणण्याचा प्रयत्न करा, परमेश्वर लगेच संपर्कात येतील तुमच्या आणि जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला साह्य होईल. किती कुठली मोबाईल कंपनी सांगत असेल आम्ही कुठेही जा तुम्हाला रेंज आमच्या कंपनीची मिळेल, पण असं एखादं ठिकाण असतं तिकडे काहीच उपलब्धता नसते. तांत्रिक कुठलीही गोष्ट तिथे पोहोचत नाही, कुठलीही मदत तिथे पोहोचू शकत नाही. त्या ठिकाणी परमेश्वराची मदत तुम्हाला सहजपणे पोहोचू शकते आणि तुम्हाला साह्य होऊ शकतं. म्हणून परमेश्वरावर विश्वास असणं गरजेचं आहे. म्हणून स्वामींनी ते वाक्यच तसं म्हटलेलं आहे की आम्ही सांगाल ते केलं तर तुम्ही बरे व्हाल, पण आम्ही सांगितल्याप्रमाणे नाही केलं तर मग बरे होणार नाही. आता ते म्हणतात मज न गमे जी, म्हणजे मला जाडीशिवाय जमणार नाही, अंगावर लागेलच मला. स्वामी म्हणतात आता तो फेडा होय. स्वामी म्हणतात ठीक आहे, आता तुम्ही जाडी घेऊ नका. मग उपद्रव उपजेल तरी घाला आणि काही, आणि उपद्रव उपजलाच तुम्हाला थंडी वाटलीच, त्रास वाटला तर तुम्ही परत ती जाडी घ्या ना अंगावर. मग बिढारासी गेले घरी गेले, तेही तिये दिशी जाडी एकी अंगी फेडिली. एक अंगी त्यांनी कमी घातली आणि जाडी म्हणजे जे काय अंगावर घ्यायचं आहे ते सुद्धा त्यांनी त्या दिवशी घेतलं नाही. चारी पहार सुखे निद्रा केली आणि सकाळपर्यंत एकदम शांततेमध्ये झोपले. अजिबात त्यांना कसलाही त्रास झाला नाही. आणि मग सकाळी स्वामींच्या भेटीला आले. दंडवते घातली श्रीचरणा लागले, जवळी बैसले, स्वामींच्या जवळ बसले. गोसावी पुसले. स्वामी त्यांना पुन्हा विचारतात नायको जाडी न पांगुराची तरी रात्री काही उपद्रव उठिला. स्वामी अगदी त्रासाबद्दल विचारतात. काल जाडी घेतली नाही, आमचं ऐकलं तर तुम्हाला काही त्रास झाला का? तेही म्हटले जी काहीची नाही, तर काहीच त्रास झाला नाही. सुखेची निद्रा आली जी, खूप सुखाने म्हणजे नेहमीपेक्षा पण चांगली झोप झाली माझी. स्वामी म्हणतात आजी दुसरी अंगी आणि एक सगळी नको घालू. आता जी एक अंगी घालून झोपला होतात काल, आज ती पण अंगी घालू नका आणि एक शेगडी कमी करा, कुठली तरी पायाची करा नाही तर डोक्याची करा. तेही म्हटले जी अंगी फेडी जाईल तरी फेडी जो जी परी सगळी नको जी. परमेश्वराचा किती पण अनुभव आला
तरी आपल्याला वाटतं की ह्याच्यात तर सहाय्य झालं, पण पुढे होईल की नाही. आज तर दीक्षा चांगली मिळाली, उद्या मिळेल की नाही. आज सहाय्य झालं, पण उद्या मिळेल की नाही. आपल्याला देवावर विश्वास नाही. आपण कितीही जुने उपदेशी असलो तरी देवाविषयी आपल्याला एक शंका असते. एखाद्या व्यक्तीवर आपण पटकन विश्वास ठेवतो की तो काय खोटं बोलेल का माझ्याशी, परंतु देवावर विश्वास ठेवणं म्हणजे ह्याला सुद्धा तुम्हाला कणव लागते, तुमचा अधिकार लागतो, तुमचा विश्वास लागतो, तेव्हा तुम्ही देवावर प्रतिती तुम्हाला येणार आहे. आणि म्हणून इथे ते कालचा अनुभव आलेला आहे, तरी सुद्धा आज ते काय म्हणतात की देवा मी अंगी काढून ठेवेल, परंतु शेगडी काय तुम्ही काढू नका, की शेगडीमुळेच ती उब असते, तर त्याच्यामुळे अजून बरं वाटतं. ती काढली तर मग नक्कीच मला आज त्रास होईल. सगडी विण न गमे जी, शेगडीशिवाय जमणार नाही. काल काय म्हणाले की मला जाडीशिवाय जमणार नाही, आज म्हणतात शेगडीशिवाय जमणार नाही. स्वामी म्हणतात उपद्रव उपजेल तरी बाधील तरी काही घेऊ नाहीये. अहो तुम्ही बाजूला ठेवा, शेगडी तुम्ही विस्तव तुम्ही तयारच ठेवा, पण तो कुठे ठेवा, बाजूला ठेवा. जर का तुम्हाला उपद्रव उठला झाला तर काही घेऊ नये. मग घेऊ शकत नाही का तुम्ही, उपद्रव झाला तर घ्यायचं. त्या पद्धतीने स्वामी परत सांगतात त्यांना. आणि मग ते घराशी आले, अंगी फेडिली एकी सगडी फेडिली, आणि मग चारी पहार सुखे निजले. आज त्यांनी दुसरी पण अंगी काढून ठेवली. आता जाडी पण नाही, दोन्ही अंग्या पण नाही, एक शेगडी पण नाहीये, आणि चारी पहार परत सुखे निद्रा केली, म्हणजे चांगली झोप लागली त्यांना. उदयाची गोसाव्यांच्या दर्शनासी आले. पुन्हा सकाळी तिसऱ्या दिवशी स्वामींच्या भेटीला आले आणि स्वामी विचारतात, नायको रात्री काही उपद्रव झाला, काल तुम्हाला काही त्रास झाला का? आता तेही म्हटले जी जी उपद्रव काहीची नाही, त्रास काहीच नाही झाला. सुखे निद्रा आली, खूप चांगली झोप लागली. आता 2 दिवस अनुभव चांगला मिळाला. मग गोसावी दुसरी सगडी आणि दौडी फेडविली. दुसरी शेगडी आणि डोक्याला जे पागोट बांधून ते झोपायचे, ते स्वामी म्हणतात आता हे पण आज तुम्ही उपयोगात आणू नका, तेही काढून ठेवा. तेही म्हटले जी जी दौडी फेडी जाईल तरी फेडी जोजी, परी सगडी नको जी. आज परत तेच की तुम्ही पाहिजे तर मी फेटा काढून ठेवतो, पण ती शेगडी जी आहे ती शेगडी राहू द्या, त्याच्यामुळे उब राहते. स्वामी म्हणतात आता तो फेडा मग न गमे तरी घालो येईल. स्वामी म्हणतात ठीक आहे, तुम्ही आता काढून ठेवा, आणि तुम्हाला नाही सहन झालं तर तुम्ही ती पगडी पण घालू शकता किंवा ती शेगडी पण तुम्ही घेऊ शकता. हां, आणि मग स्वामी त्यांना म्हणतात न गमे तरी घालो येईल. तेही हो काजी म्हणून घरा गेले, दौडी आणि सगडी फेडिली. आज त्यांनी दुसरी शेगडी पण काढली, आणि आता ते फेटा जे बांधत होते तोही काढला. चारी पहार सुखे निद्रा केली, आणि मग सकाळपर्यंत चांगली सुखा समाधाने झोपले, काही त्रास झाला नाही. एरेदी उदयाची आले, आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी आले. म्हणजे कितवा दिवस आहे आता हा? चौथा. दंडवती घातली, श्रीचरणा लागले, स्वामींना वंदन केलं. गोसाव्यांपाशी बैसले आणि स्वामींजवळ बसले. गोसावी पुसले आजी कैसे. स्वामी म्हणतात आज कसा, आजचा दिवस कसा गेला तुमचा, किंवा रात्री झोप कशी लागली, काही त्रास झाला का, असं स्वामींनी त्यांना विचारलं. काली सगडी न घालाची तरी काही उपद्रव पन्नला. काल तर एकही शेगडी नव्हती, मग काही त्रास झाला का? तेही म्हटले जी जी काहीची नाही, सुखेची इंद्र आली जी. स्वामींचा रोज एकच प्रश्न, काही त्रास झाला का? आणि ते म्हणतात काहीच त्रास नाही झाला, सुखे झोपलो. स्वामी म्हणतात आजी पासवडी एकी नको पांघुरो. आज पासवडी म्हणजे उपरणं वगैरे काही घेता तुम्ही, ते आज ते सुद्धा घेऊ नको. एकी पाग नको म्हणजे डबल फेटा जो गुंडाळायला जातो तर तो सुद्धा नको. आज एक जो फेटा घालत होता तोही नको. ते म्हटले पाग फेड विजेल तरी फेडी जोजी, परी पासवडी नको जी. अजूनही भीती मनामध्ये आहेच त्यांच्या, की ते म्हणतात की पासवडी नका फेडू, बाकी मी फेटा पाहिजे तर ते डोक्याला काही बांधत नाही. जी जी पासवडी येवी न गमे जी. आता नेमकं यांचं उत्तर एकही फिक्स नाही आहे. एकदा म्हणतात शेगडीशिवाय जमत नाही, एकदा म्हणतात जाडीशिवाय जमत नाही, आता म्हणतात पासवडीशिवाय जमणार नाही. सर्वज्ञ म्हटले उपद्रव उठील तरी मग पांघुरा. आणि स्वामी म्हणतात उपद्रव जर का उठला, तुम्हाला झालं, थंडी लागली, तर मग पांघरा की. तीही म्हटले हो काजी, ठीक आहे.
मग घरा गेले पाग पाचवडी फेडिली. आणि मग ते घरी गेले. स्वामींनी सांगितल्या पद्धतीने त्यांनी पाग आणि पाचवडी फेडिली. चारी पहार सुखी निद्रा केली आणि सगळे व्यवस्थित झोपले. काही त्रास झाला नाही. परत सकाळी स्वामींच्या भेटीला आले. दंडवते घातली. श्रीचरणा लागले. बैसले. स्वामी म्हणतात, पाचवडीनं पांगुराची तरी काही उपद्रव उपन्नला. आज काही त्रास झाला का रात्री? तेही म्हटले, नाजी चारी पहार स्वस्थ गेले. एकदम चांगले गेले. व्यवस्थित झोपलो मी. हेतुलेनी तयाचा वात गेला. आणि त्याचा जे काही वाताचा जो काही त्रास होता तर स्वामींनी घालवलेला आहे. मग ते एकीची पाचवडी पांघरती. आणि मग रोज एकच पाचवडी ते पांघरायची, जे अंगावर घेतलं गेलं पाहिजे त्या पद्धतीने. धोत्र नेसती पाग बांधती. धोत्र नेसायचे. नेहमीचा जो काही त्यांचा फेटा असेल जो बांधावा लागतो तसा ते बांधायचे. कदाचित अंगी लेती. कधी अंगी घालायचे, सदरा घालायचे. आणि गोसाव्यांच्या दर्शना येती. नगरांत हिंडती. हाटवटी जाती. आणि मग नेहमी सारखं म्हणजे जो सामान्य व्यक्ती असतो त्या पद्धतीने तर राहायला लागले. वाताचा त्रास गेला. जे अधिकचे कपडे पागोटे वगैरे घालायला लागायचे ते सगळं वजा झालं. आणि आता ते स्वामींच्या भेटीला त्या सामान्य वेशामध्ये यायला लागले. गावामध्ये फिरायला लागले. हाटवटी जाती म्हणजे बाजारामध्ये फिरायला जायला लागले. नगरीचा लोकू म्हणे. आणि गावातले जे लोक आहेत ते गावातले लोक म्हणायला लागले की हाटगृहा पुरुष आले असती तेही कैसा पानू नायक उजरीला. म्हणजे ते गावातले लोक आपसात बोलतात. म्हणजे कुठेही काय झालं तरी एक टीम असते गावातली, तर ते त्यांचा विषय सुरू होऊन जातो. आणि ते त्यांच्यातल्या त्यांच्यात आपसात काहीतरी बोलत असतात. हे असं का झालं, त्यांच्यातल्या त्यांच्यात ती मीटिंग होते आणि त्यांच्यातल्या त्यांच्यात ते काहीतरी बोलतात, सांगतात एकमेकांना. हे काय आहे, याला सोक्ती असं म्हटलेलं आहे. की ते तिकडे काय गेले असतील राहायला. मग ते हे म्हणतं काहीतरी झालं असेल, मग ते दुसरा म्हणतो नाही असं झालं असेल, तिसरा म्हणतो तसं झालं असेल. याला म्हणतात सोक्ती. म्हणजे स्वतःचं मत मांडणं आणि त्याच्यातनं लोकोक्ती तयार होत असते. म्हणजे लोकांची मतं तयार होतात, त्याला म्हणतात लोकोक्ती. अशा प्रकारे लोक काहीतरी बोलत असतात. याच्यामध्ये या लोकांना एक मात्र कळालेलं होतं की त्या घरात कोणी राहत नव्हतं. त्या घरात जे स्वामी राहायला आले ते तिकडे राहू लागले आणि त्यांच्यामुळेच पानुनायकांचा जो वाद आहे तो गेला. आणि पानुनायक उजरीला म्हणजे उपचारीला. स्वामींनी त्यांच्यावर उपचार केले, त्यांना चांगलं केलं. म्हटलं म्हणजे कधी कधी लोक सगळं लक्ष ठेवून असतात. खास करून छोटं गाव असेल वगैरे तर गावाकडे लोकांचं लक्ष असतं. गावात कोणी नवीन आलं तर ते लोकांना माहिती पडतात नवीन आहे वगैरे. काही जरी गावाच्या कुठल्याही टोकाला काही घडलं तरी अख्ख्या गावाला माहिती असते त्याची. तसं पूर्ण गावामध्ये चर्चा झाली. स्वामी आले आणि स्वामींनी त्यांचा उपचार केला आणि एक एक दिवस लोक बघतात त्यांच्यामध्ये कसा बदल होत गेला पानुनायकांमध्ये. तो सुद्धा बदल लोकांनी बघितला आणि लोक म्हणायला लागले की ते जे त्यांच्या गृहामध्ये जे व्यक्ती राहायला आलेत ईश्वर पुरुष, त्यांनी यांचा उपचार केला, यांना चांगलं केलं. मग ते कामथू पडताळू जाती. कामथू म्हणजे स्वतःचं त्यांचं जे शेत होतं ते शेतात ते आधी जात नव्हते, त्रास होत होता, त्याच्यामुळे त्यांना तिकडे जाणे नव्हतं. परंतु आता ते शेताकडे सुद्धा जायला लागले. कदाचित पहिले 1-2 दिवस गेले नसतील, स्वामींच्याच भेटीला येऊन परत घरी गेले असतील. नंतर मग हळूच बाजाराकडे गेले असतील, नंतर शेताकडे गेले असतील. आधी शेताकडे गेले नसतील ते. लिळेत तसं नाहीये माझा एक अंदाज की शेताकडे थंडपणा असतो, गेलो त्रास झाला तर. परंतु मग शेताकडे सुद्धा गेले. पडताळू जाती म्हणजे शेतामध्ये काय चालू आहे, काही ते कामगार काम करतात की नाही वगैरे असे पडताळू जाती. तेव्हा तयाचे दरिद्री म्हणती किंवा दारिद्री म्हणती असा पण एक शब्द आलेला आहे. म्हणजे त्यांचे जे सेवक आहेत, नोकर आहेत, ते म्हणतात हा कोणे गाव उपचारीला. आता ते दुसऱ्या गावाचे असतील तर त्यांना माहिती नसेल म्हणा काही. ते म्हणतात ह्याला कोणी उपचारीला म्हणजे ह्याचा इलाज कोणी केला बरं. या ती खाऊ न लावो. आधी बरा होता, आजारी होता तर
म्हणजे असा विचार करणारे लोक सुद्धा, कोणी मेलं तर म्हणतात अरे अरे उगाच मेला तो, आणि म्हणतात बरं झालं मेला, असेही म्हणणारे लोक असतात, लोकांचे असतात. काही लोक तुमचे वडील अजून आहेत म्हणजे काय गेले पाहिजे होते का? आता ह्या वाक्यातनं कोणी म्हटलं आमचे वडील अजूनही आहेत, म्हणजे तुमचं म्हणणं काय नेमकं, ते गेले पाहिजे होते का? म्हणजे लोक काय बोलतील आणि त्याचा अर्थ काय होतो, तुम्हाला मराठी बोलत असताना सुद्धा एकेका वाक्याचा अर्थ काय होतो, शब्दाचा अर्थ काय होतो, हे लक्षात आलं पाहिजे. जर का आपण असं बोललो ना अजूनही आहेत का, म्हणजे कदाचित त्यांचं मरण चिंततोय आपण. तुम्ही असं म्हणाल की आम्ही कुठे म्हटलो की ते मेले पाहिजेत म्हणून, पण तुम्ही जे वाक्य बोललाय त्याच्यातनं इनडायरेक्टली, थोडा लांबून इनडायरेक्टली तोच अर्थ त्याच्यातनं येत असतो. म्हणजे तुम्ही जेवले नाहीत अजून, म्हणजे तुम्ही जेवले पाहिजे होते आतापर्यंत, असा त्याचा अर्थ आहे की नाही. ते गेले नाहीत अजून म्हणजे ते गेले पाहिजे होते, असा अर्थ त्याच्यातनं निघत असतो. आणि म्हणून काय केलं पाहिजे की ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु आता हे लोक का म्हणतात असं, ते म्हणतात की हा कोणी का उपचारीला, कोणी यांचा इलाज केला, उगाच इलाज केला या माणसाचा. आधी आजारी होता, घरीच पडलेला असायचा, तो बरा होता, आता येणे हाती खाऊ न लावो, म्हणजे यांच्या शेतामध्ये आपण जी काही अफरातफर करत होतो, 10 पोते जर का धान्य निघालं तर त्यांना सांगायचं 2च पोते निघालं आणि बाकीचे 8 पोते विकून टाकायचे. अशा प्रकारे आपण यांना जे फसवत होतो, लुबाडत होतो, आता या हाती खाऊ न लावो, आता त्यांना आपण लुबाडू शकत नाही. म्हणजे असे सुद्धा वाईट चिंतन करणारे लोक असतात. ऐसा गोसावी तयाचा वातू फेडीला, अशा प्रकारे आमच्या स्वामींनी त्यांचा वात म्हणजे त्यांचा जो आजार आहे तो फेडीला, म्हणजे स्वामींनी तो दोष त्यांचा आजार त्यांचा घालवला. पुढची वेळ आहे ते पूर्वार्ध 564 क्रमांकाची. तथा उपहारी दीपन शक्ती देणे, स्वामींनी त्यांना उपहार करायला लावला आणि त्या माध्यमातून त्यांची दीपन शक्ती जी आहे त्यांना दिली. दीपन शक्ती म्हणजे पचन शक्ती, ती मंदावलेली होती. तर थंडीमध्ये आपली पचन शक्ती मंदावते, म्हणून आपण कोमट गरम पाणी पियत असतो, गरम गरम खात असतो अन्न. आता संक्रांत आली की तीळ आणि गुळाचं भोजन आपण करत असतो, जेणेकरून शरीरामध्ये उष्णता राहावी, दीपन शक्ती पचन शक्ती आपली राहावी, याच्या चांगली राहावी यासाठी. एकुदिसी गोसाविया ते पानुनायके पुसले, एकदा आमच्या स्वामींना पानुनायकांनी विचारलं, जी जी वायू गेला परी दीपन नाही, वायू गेला, वाताचा त्रास गेला, पण जी दीपन शक्ती आहे पचन शक्ती ती काही माझी चांगली नाही, म्हणजे भूक लागत नाही मला. गोसावी पुसले, तुम्हासी पूर्वी कवन अन्न रुचे, आमच्या स्वामींनी त्यांना विचारलं की तुम्हाला पूर्वी म्हणजे आधीच्या काळामध्ये कुठलं अन्न तुम्हाला रुचायचं बरं, कुठलं अन्न तुम्हाला आवडायचं. तेही म्हटले जी जी मज उडीदान्न रुचे, मला उडदाचं अन्न जे आहे, उडदाचे काय बनवतात वडे, ते म्हणजे उडदाचा कुठलाही पदार्थ मला आवडायचा असं ते म्हणतात. परिपचेना, आवडतो, परिपचेना म्हणजे पचायचा नाही. स्वामी म्हणतात वडे प्रधान करून येथ उपहार करा. स्वामी म्हणतात ठीक आहे, आज उपहार करा एक आणि त्याच्यामध्ये वडे प्रधान ठेवा, मग दीपन होईल, मग तुमची पचन तुमचं होईल. मग तेही कोरडे वडे, आंबातील वडे, दही वडे मुख्य करुनी घरी उपहारू निफजविला. कोरडे वडे म्हणजे उडदाचे भजी वगैरे असतील म्हणा, आंबातील वडे म्हणजे कढीतले, दही वडे म्हणजे दही टाकून खातात तसे, असे विविध असे थोडे 2-3 प्रकार त्यांनी बनवले. घरी उपहारू निफजविला, घरी सगळा स्वयंपाक तयार केला. पूजा द्रव्ये मिळविली, स्वामींच्या पूजन साहित्य जे काही लागतं ते पूजन साहित्य सगळं एकत्र केलं, गंधाक्षता फुलं वगैरे. मग उपहार घेऊन आले, स्वामींसाठी उपहार घेऊन आले. गोसाव्यांची बरवी पूजा केली, चांगलं यथोचित स्वामींचं पूजन केलं. धुपारती म्हणजे धूप दाखवला, मंगळारती म्हणजे आरती ओवाळली स्वामींना. 22 ताट केले, 22 स्वामींना ताट वाढलेलं आहे. भक्तिजनाशी ठाये केले, भक्तजनांना सुद्धा पंक्तीची तयारी केलेली आहे, स्वामींसोबतच सगळे बसणार. पानुनायका लागुनी 30 वर्षाच्या तांदुळाचे सीत आणले, आणि अजून सुद्धा
म्हणजे स्वामी आता त्यांचा वाद घालवला स्वामींनी, हा एक अनुभव आहेच. परंतु आता दीपन शक्ती सुद्धा मला पाहिजे म्हणून स्वामींना स्वतः विनंती केली आणि स्वामी सुद्धा त्यांना म्हणतात की तुमचं दीपन होईल, म्हणजे पचन शक्ती तुम्हाला परत पहिल्यासारखी होईल असं स्वामींनी शब्द पण दिला. तरी सुद्धा आता पानुनायका लागून त्यांच्या पत्नीने काय केलेले, 3 वर्षा आधीचे तांदूळ म्हणजे जुने तांदूळ ते आणलेले आहेत. जुने तांदूळ म्हणजे ते खायला वगैरे पचायला ते कसे असतात, हलके असतात आणि त्याच्यामुळे ते आणलेले आहेत. आणि ते तयासी वाढिले, त्यांच्या पानावर ते तांदूळ असेल की त्याची पेज असेल ते वाढल्या गेली. सर्वज्ञ म्हटले, हे काही बाई स्वामी जर हा कुठला भात वाढला त्यांना, आज उपहार कसला आहे, वड्यांचा आहे आणि तुम्ही त्यांना हा काय पेज कशाला वाढता त्यांना. जीजी हे नायका लागी सीत आणले, यांच्यासाठी ते जुना तांदूळ जो आहे त्याचं हे पेज बनवून आणलेलं आहे. सर्वज्ञ म्हटले, बाई हे असो द्या. स्वामी म्हणतात हे काही त्यांना वाढू नका, हे राहू द्या. नायकासी अवघ्या भक्तजना सरीसे वाढा, सगळ्यांना जे तुम्ही वाढणार आहात भोजन तेच तुम्ही नायकांना सुद्धा वाढा, म्हणजे पानुनायकांना सुद्धा ते वाढा. बाईसी म्हटले, बाबा बाबा बाधील. बाईसा म्हणतात देवा त्यांना ते बाधलं नाही पाहिजे, म्हणजे आपल्याकडे ते भोजनासाठी आले, उपहार घेऊन आले आणि त्यांनी वडे खाल्ले तर त्यांना त्रास वगैरे होईल असं म्हणून बाईसा स्वामींना विचारतात, सांगतात. स्वामी म्हणतात न बधी. स्वामी म्हणतात काही त्रास होणार नाही, खाऊ द्या त्यांना. मग भक्तजनासहित वाढिले, आणि भक्तजनासहित पानुनायकांना काय केलेलं आहे, वाढलेलं आहे, वडे वगैरे सगळं. गोसाव्यांशी आरोगणा झाली, स्वामींचं भोजन झालं. भक्तजनाशी जेवणे झाली, भक्तजनांची भोजन झालेली आहेत. पानुनायक तृप्तीपर्यंत अवघी अन्ने जेविले. पानुनायकांना उडदाचं जे पदार्थ आहेत ते आवडतच होते, त्याच्यामुळे त्यांनी ते तृप्तपर्यंत खाल्लेले आहेत. आता त्यांनी खाताना विचार नाही केला, म्हणजे ज्यांना डायबिटीज असतं त्यांनाच गोड आवडत असतं बरं का, ज्यांना ऍसिडिटी असते त्यांनाच तेलकट आवडत असतं, तिखट आवडत असतं. हे असं विरुद्ध कॉम्बिनेशन आहे असं. आणि नेमकं काय होत असतं की माणूस खाताना खाऊन जातो. डायबिटीसवाला माणूस गोड आलं की तो सोडत नाही त्याला. मानसिके कधी कधी गोड खातात, म्हणजे काही लोक म्हणतात आम्ही तर गोळ्या पण घेतो तरी पण शुगर आमची लेवल होतच नाही. का होत नाही, कारण की ते प्रत्यक्ष पदार्थ खात नाहीत, पण कोणाला वाढलेला पदार्थ डोळ्यांनीच खात असतात. ते लांबून बघतात की आज एवढं चांगली बासुंदी बनवली आहे आणि आपल्याला खायला नाही, किंवा आपल्याला वाढली ती फिक्की बासुंदी चव नसते, एक समाधान असतं फक्त खाण्याचं. आणि ते लोक आहे ना असे नजरेनेच भरपूर पदार्थ खात राहतात गोड, त्याच्यामुळे त्यांची शुगर कधीच कमी होत नाही. तुम्ही जेव्हा मानसिकरित्या सगळ्या गोष्टी सोडाल ना, त्या दिवशी तुम्ही एकदम क्लीन होणार, व्यवस्थित होणार. आपले जेवढे काही आजार आहेत हे सगळे बहुतांश आजार हे मानसिकतेमुळे आहेत. आपले एक उपदेशी डॉक्टर आहेत, त्यांनी मला सांगितलं तुम्ही मनात जर का काही धरून ठेवत असाल तर तुम्हाला थायरॉइड होणार, चिडचिड करत असाल तुम्हाला ऍसिडिटी होणार, टेन्शन तुम्ही मनामध्ये ठेवलं की डायबिटीस होणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मनाशी संबंधित आहेत. म्हणून स्वामींनी काय सांगितलं, आसक्ती सोडायला सांगितलेली आहे. तुम्ही मानसिकरित्या जर का आसक्ती काढून टाकली तर तुम्ही खूपसे आजार तुम्हाला होणार नाही. आपण इम्युनिटी पॉवरसाठी काय काय करत असतो, पण खरं म्हणजे आपल्या मनाला आपल्याला काय करायची, मनाची ऊर्जा वाढवायची आहे. त्यामुळे मनातले सगळे दोष असतील इतरांविषयीचे, मनातले सगळे काही कुविचार असतील, वाईट विचार असतील, ते सगळे काढून टाका, तुम्ही असेच चांगले होऊन जाणार. आपण म्हणतो ना की त्यांनी अनुसरण घेतलं आणि ते चांगले झाले. का बरं? कारण की अनुसरण घेतल्यानंतर त्यांनी इकडचा सगळा विषय जो आहे तो त्याग केला, ते मार्गात गेले आणि तिथे मार्गाच्या त्या पूर्ण जी काही रोजचा नियम विधी नित्यविधी आहे त्याच्यामध्ये ते रममान झाले. ते म्हणतात की वेळच मिळत नाही. इकडून मुलं म्हणतात काय तुम्ही गेल्यापासून फोनच नाही केला, आणि इथे वेळ भेटणार. सकाळी उठले की देवपूजा असते, लगेच अभ्यास असतो, त्याच्यानंतर लगेच उदक येतं, उदक झालं की आम्ही विजनाला जातो, विजनावून आलं जेवण केली की थोडंसं पडलं नाही की लगेच पोथी असते, लगेच व्यापार म्हणजे सेवा असते, लगेच देवपूजा असते.
परत संध्याकाळी चिंतनी असते आणि परत थोडंसं वाचन करून स्मरण करून झोपायचं. वेळ मिळतच नाही. म्हणजे त्याचं जे इथे असताना कर्मरागीत असताना जे मनामध्ये जे काही भरून ठेवलेलं असतं ते सगळं तिथे गेल्यानंतर नसतं. आता तुम्हाला तुमचा अनुभव असतो असा की तुम्ही आता इथून निघालात, पुण्यातनं गाडी करून निघाला स्थानवंदनाला, तुम्ही जसं जसं पुढे पुढे जाता तसं सगळं तुमचं टेन्शन निघून जातं. मग तुम्हाला एकदम छान वाटतं. 2, 3, 4 दिवस तुम्ही कसे तुमचे स्थानवंदनामध्ये गेले तुमच्या लक्षात सुद्धा येत नाही. आनंदी आनंद असतो. आणि गाडी जेव्हा परत यू टर्न घेते, पुण्याकडे यायला लागते, तेव्हा सुरुवात येते की पाणी आलं असेल की नाही, पाणी नसेल, मग घरी जाऊन जेवण बनवावं लागेल, कपडे धुवायचे आहेत, एवढे सगळं टेन्शन टेन्शन टेन्शन. परत घरी आले की आपण जैसे थे तसंच होऊन जातो. म्हणजे तुम्ही जेवढं देवाकडे जाता तेवढं तुम्ही अनासक्त होता. मनातले सगळे कुविचार निघून जातात, त्याच्यामुळे तुम्ही चांगले चांगले होत जाता. परंतु परत इकडे आल्यानंतर तुम्ही परत त्याच पद्धतीने होऊन जाता. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मनातले उगाचच नाहक विचार वगैरे आहेत ना, हे पहिले काढून टाका. नको ते विचार, काही घेणं देणं नाही. तुम्ही म्हटले आता पुण्यातले रस्ते कधी बनतील व्यवस्थित, काही घेणं देणं नाही तुम्हाला. तुमचा मोक्षाचा रस्ता कधी बनेल हे पहिले बघा. पुण्याचे रस्ते बनतील, खराब होतील, पण आपण जो मोक्षाचा रस्ता बनवलेला आहे, बनवणार आहोत, तो चांगला बनला पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली पाहिजे आणि तो कधी खराब झाला नाही पाहिजे. त्या रस्त्यामध्ये जे खड्डे अडथळे आपण जोडलेले आहेत ते सगळे निघून गेले पाहिजेत. यासाठी त्या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यावा लागेल? आपल्याला देवाला द्यावं लागेल की देवा तुम्हीच माझ्यासाठी हा मार्ग तयार करा असं सांगावं लागेल. आणि त्यावेळेला तुमचे सगळे कार्य जे आहेत दैवापैकीचे ते व्यवस्थित होणार आहेत. आता या ठिकाणी आपण बघितलं की मानसिकरित्या आपण खूप दोषांमध्ये अडकलेलो असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला अनेक प्रकारचे आजार वगैरे वगैरे होत असतात. तृप्तपर्यंत अवघ्याने जेविले, आज तृप्तपर्यंत त्यांनी सगळं खाल्लं, मग गोसाव्यांशी गुळा झाला, विडा झाला, ते बिढाराशी गेले, सगळं आटोपलं, ते आपल्या घरी निघून गेले. पानुनायक रात्री ब्राह्मणी ते म्हटले आजी आम्ही सदन्न जेविलो असो. आणि संध्याकाळी रात्री ते पत्नीला म्हणतात आज आम्ही सदन्न म्हणजे चांगलं अन्न जेवलेलो आहे आणि परत पोटभर ते वडे मी खाल्लेले आहेत. तर तू काय कर, रात्री काही उपद्रव होईल, आज नक्कीच त्रास होईल. मुळात त्रास काहीच नसतो, होणार नसतो, पण म्हणतो मानसिकरित्या आपण खूप त्रास जोडून ठेवतो. म्हणजे मनामध्ये इतके नकारात्मक विचार आपले आहेत की जमेल की नाही, होईल की नाही, पोहोचू की नाही, असे अनेक विचार त्याच्यामध्ये येतात. आणि मग असा काहीतरी त्रास होईल, विषदेव दडपून ठेवा. म्हणजे विस्तव जो आहे तो विझवू नको, तो दडपून ठेव. म्हणजे त्याच्या राख वगैरे टाकून तो तसाच जिवंत ठेवला जातो. विस्तव किया म्हटले म्हणजे रात्री जर का काही मला त्रास झाला तर लगेच विस्तवाने काय करता येईल, ऊब घेता येईल, शेगडी पेटवता येईल. तिया म्हणितले होय, ती म्हटली हो. मग तेही निद्रा केली, झोपले ते. मध्यानी की रात्री त्या भूक लागली. आता झालं उलट, त्यांना त्रास झाला पाहिजे होता, पोट दुखलं पाहिजे होतं, तर लागली भूक आणि तेही उठिले आणि ते उठले. ब्राह्मणी ते म्हटले वाती लावी हो. ब्राह्मणीला म्हटले की वात मोठी कर. म्हणजे आधीच्या काळामध्ये दिवा असायचा, तो दिवा झोपताना एकच दिवा आहे, तो मोठा केला की पूर्ण घरामध्ये उजेड, आणि तोच कमी केला की लगेच डिम लाईट. आज आपल्याकडे मोठी लाईट वेगळी आणि डिम लाईट वेगळी असते. जुने काळातले लोक तीच मोठी लाईट आणि तीच डिम लाईट. म्हणजे आपल्याला असं कुठे लक्षात येतं की वात मोठी केली, कुठे उल्लेख येतो लीळाचरित्रामध्ये, कुठे काय? हा, सकाळच्या वेळेला, सकाळच्या वेळेला बाईच्या करतात वाटी दीप उजळीती. म्हणजे जो दीप आहे तो कमी हे चालू आहे, तो त्याला मोठा करायची, वात थोडी मोठी केली. किंवा जानोपाध्याय म्हणतात जर का बाईसांनी वात जर का थोडीशी मोठी केली तर त्याचा उजेड वाढेल या गुंफेमधला आणि स्वामींचा श्रीमुख मला दिसेल, असं ते म्हणतात. तशाच पद्धतीने वाती लावी हो म्हणजे वात मोठी कर. तिये भियाली आणि पत्नी घाबरली की ह्यांना पोट दुखायला सुरुवात झाली वाटतं.
वाती लाविली मग पुसले, काही उपद्रव झाला, काय होतंय? तेही म्हटले माझं थोडी क्षुधा लागली असे, मला खूप भूक लागलेली आहे, मला काहीतरी खायला दे. थोडी पीडा होती असे आणि इतकी भूक लागलेली आहे, म्हणजे नॉर्मल एक भूक लागत असते, परंतु खूप भूक लागल्यानंतर, म्हणजे आता जर का काही पदार्थाचे नाव मी घेतले तर तुम्हाला थोडीशी भूक लागल्यासारखी होईल, पण अजून भूक लागली की त्याची इतकी पीडा होते की प्रवचनामध्ये मग वेगवेगळे चटपटीत पदार्थ आठवतात, डोळ्यासमोर यायला लागतात की हे खाऊ का ते खाऊ का. खूप भूक लागलेली असेल तुम्हाला तेव्हा तुम्हाला हा अनुभव येतो. आणि थोडी पीडा होती असे, खूप त्रास होतो आहे, काहीतरी खायला दे लवकर. तरी काही अन्न असे काय आहे का, भात वगैरे काही? ती म्हटले अन्न अवघे पाळले, अवघे अन्न संपलेलं आहे, अन्न तर काहीच नाहीये. वडे आणि तूप असे नेमके वडेच आहेत. तेही म्हटले हो का, घेऊन ये, जे असेल घेऊन ये. वडे तर वडे, पण आता भूक लागल्यानंतर काही खरं नसतं. मग ते वडे तूप घेऊन आली, वडा आणि तूप घेऊन आली. ते मागोते जेविले, पुन्हा जेवले. ते नुसतं फराळ म्हणून नाही खाल्लं, इथे शब्द आलाय मागोते जेविले, म्हणजे जेवणाला किती वडे खातात तेवढे वडे त्यांनी खाल्ले. आंचवले, तांबूळ घेतले, मागोते निघाले. तृप्त झाले, हात धुतले, तांबूळ खाल्लं आणि झोपले. उदयाची गोसाव्यांच्या दर्शना आले, दंडवते घातली, श्रीचरणा लागले, गोसाव्यांपासी बैसले. स्वामींजवळ आले. स्वामी विचारतात, नायको रात्री तुमचे बाधीची ना की काही बाधलं की नाही, सांगा काही त्रास झाला का? तेही म्हटले जीजी ते झाले ऐसे. ते म्हणतात देवा काय सांगू आश्चर्य. आता या लीळेचं जी सुरुवात आहे मागच्या लीळेची पण, की ते स्वामींना एकदम दुःख सांगायला उत्सुक असतात. आत्ताची घटना अशी आहे की ते स्वामींना आश्चर्य सांगायला उत्सुक आहेत की देवा ते झाले ऐसे, येथून जेवणी गेलो, मग निस्ता ब्राह्मणी ते म्हटले वीज देव पुरणी ठेवा हो. आजी सदन्न जेविला असे, रात्री काही उपद्रव होईल तर मध्याने की रात्री थोडी भूक लागली, खूप भूक लागली. अवघे अन्न पाळले, वडे होते ते 8 वडे तुपेसी जेविला. 8 वडे म्हणजे ते आपण ते दहीवडा करतो तेवढा वडा नाही, तो हा कधीचा आहे, 800 वर्षा पहिलेचा माणूस आहे हा. त्यांचा तो वडा पण केवढा असणार आहे, मोठा असणार आहे. आधी आता तुम्ही एवढ्याशा भाकऱ्या बनवतात, पण त्या काळामध्ये एवढ्या चांगल्या मोठ्या भाकऱ्या असणार आहेत. आणि तेवढे ते 8 वडे त्यांनी खाल्ले. पण आत्ताचे जे वडे आपण बनवतो ते 8 मेंदू वडे आपण खाऊ शकत नाही. 1 2 3 वडे खाऊ शकतो आपण. आणि त्यांनी 8 वडे तुपेसी जेविला, तुपासी खाल्लेत. आणि मग निजयला, मग झोपलो. स्वामी म्हणतात आता कैसे असे. आमचे स्वामी सतत काळजीयुक्त विचारतायत, आता कसं वाटतंय, त्रास तर नाही झाला? तेही म्हटले नाजी आता जेवावे जेवावे ऐसे होत असे, आता तर भूकच लागते, जेऊसच वाटतंय आता. स्वामी म्हणतात तरी आता तैसेची की जे, आता मग आयुष्यभर जेवायचंच काम करा आता. तुम्हा येथोनी दीपन शक्ती दिली हो, पचन शक्ती तुमची चांगली झालेली आहे. आता रुचेल, आता तुम्हाला आवडेल सुद्धा जेवायला आणि ते पचेल सुद्धा. उपद्रव नुपजे, काही त्रास तुम्हाला होणार नाही. ऐशी गोसावी त्यासी दीपन शक्ती दिलेली, असं स्वामींनी त्यांना दीपन शक्ती दिली, म्हणजे त्यांचा वातही घालवला, पचन शक्ती त्यांची चांगली आमच्या स्वामींनी केलेली आहे. तर या दोन्ही लीळेमध्ये आपल्याला म्हणजे किंवा तिन्ही लीळेमध्ये आपल्याला असं दिसलं की त्यांच्या घरातला जो बाधा आहे तो घालवला, त्यांच्या शरीरातला जो वाताचा बाधा होता तोही घालवला. स्वामींनी त्यांचा जो दीपन शक्तीचा जो काही बाधा होता, पचन शक्ती चांगली, तोही स्वामींनी दूर केलेली आहे, तोही बाधा. तर अशा प्रकारे आपल्याला दृष्टपर आजार दिसले आणि दृष्टपर त्याचं निवारण सुद्धा स्वामींनी केलेलं आपल्याला बघायला मिळालं. आता असं होतं की आपल्याकडे पण आता या लीळेचं प्रमाण आलं की बाबा आपलं सुद्धा जर का पोट दुखलं तर काय करायचं, मेंदू जे जे आपल्याला आवडतं त्याचा उपार देवाला दाखवायचा. आपल्याला सुद्धा आजार मिळाला ना हा. जे जर का तुम्हाला सर्दी झाली असेल तर थंड पेयाचा उपार देवाला दाखवायचा आणि ते परत थंड पेय पिऊन घ्यायचं, फ्रीज मधलं पाणी वगैरे. चालेल का असं? अरे आम्ही इथे जे आलेलो आहोत
कुठून आलो आहोत आम्ही? तमातून आलेलो आहोत. आता तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या कॉलनीचे सोसायटीचे पत्ते सांगाल, पण कोण्या एकेकाळी आपण एका सोसायटीमध्ये होतो सगळेजण. तम नावाची सोसायटी होती, खूप मोठी सोसायटी होती, सगळे जीव तिथे होतो आपण. आता इथे आपण का आलो? इथे आणायचं कारणच नव्हतं आपल्याला. केवळ एक अविद्या नावाचा एक आजार आपल्याला जडलेला आहे आणि ते आजार काढण्यासाठी, तो घालवण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि तिथे सुद्धा देवाने सांगितले, येथोनी म्हणितले कीजे. येथोनी म्हणितले कीजे म्हणजे काय? विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, निरालंबी, देवता स्मरणे. अशा प्रकारे जे आम्ही सांगितलं आहे तशा प्रकारे जो जन्मक्षेपी, जो आपलं जन्म शेवटपर्यंत नेईल त्यांनाच आम्ही भेट देऊ. आता म्हणजे मी जे नेहमी सांगतो की आपण जे आचरण करतो आहोत ते आणि देवानी सांगितलं ते, याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे. आपल्याला काय करायचं? दोन्हीचा ताळमेळ जुळून बघायचा. जसं तुम्ही आता जर का किराणावाल्याकडे जर का साहित्य घ्यायला जात असाल 1 महिन्याचा किराणा, तर तो तुमच्या यादीप्रमाणे सगळ्या गोष्टी बांधून ठेवतो त्याच्या काउंटरवर आणि तुमच्या पिशवीत टाकताना तो यादी परत समोर घेतो की जेवढं सांगितलं तेवढ्या वस्तू आपण दिल्या आहेत का, तेवढ्याच पिशवीत गेल्या पाहिजेत. दुसरी एखादी वस्तू असेल तर ती त्याच्यामध्ये नाहीये तर ती बाजूला करून टाकतो. म्हणजे तो पडताळतो, ती यादी आणि तुमच्याकडे द्यायचं साहित्य हे दोन्ही पडताळतो. तसं तुम्ही पडताळा की तुम्ही करत असलेला विधी आणि देवानी सांगितलं असलेला विधी, या दोन्ही गोष्टी पडताळा की आम्ही जे करतोय ते देवानी सांगितलेलं आहे का. कारण की देवानी काय सांगितलं? येथोनी म्हणितले की जे. हे वाक्य आपल्याला काहीतरी गांभीर्य आहे की नाही या वाक्यांचं? आहेच, ठेवावंच लागेल. त्याच्याशिवाय पुढे आपल्याला जाता येणार नाही. आता आपण बघितलं की हे स्वामी जे सांगतायत ते म्हणतात नाही नाही देवा ते जमणार नाही, पण स्वामी म्हणतात नाही ते करा तरच तुमचा तो आजार जाईल. तसं आपण ह्या अविद्या नामे दोष घालवण्यासाठी इथे आलेलो आहोत. आपल्याला हे काही दृष्टपर आजार जे आहेत ते काही घालवायचे नाहीत. जे व्हायचं ते होऊ द्या. हा एक भोगाचा भाग आहे. कशावरून? की सारंग पंडितांना स्वामी म्हणतात ताप तुमची वाट बघतो. ते म्हणतात देवा तो तर गेला ना, तो भोगिल्या वांचुनी न वचे, तो जाणार नाही भोगल्याशिवाय. म्हणजे त्या लीळेतनं आम्हाला काय कळालं की भोगल्याशिवाय जाणार नाही, भोगावंच लागणार, हे कंपल्सरी आहे. त्याला तुम्हाला त्याच्यातनं सूट मिळणार नाही. तुम्हाला खूप तर खूप परमेश्वर काय करतील, कमी प्रमाणामध्ये तुम्हाला तो भोग देतील. तुम्ही म्हटले की नाही नाचला पाहिजे, तर मग निळभट्टांना इंगळी चावली, परत त्यांना बाहेरीतीचा त्रास झाला की नाही. स्वामींनी त्यांची सेवा केली पण त्यांचा तो आजार स्वामींनी थांबवला का? कारण की प्रारब्ध भोगे क्षयो, भोगल्याशिवाय जर का निळभट्टांना चुकलं नाही तर आपल्याला चुकेल का? तुम्ही कुठलेही स्तोत्र घेऊन बसलात आणि देवा आम्ही बुडलो नाही पाहिजे, पण तुम्ही म्हणजे आम्हाला साधेला तारलं तसं आम्हाला तारा, असं देवाला आधीच तुम्ही सांगितलं. पण साधेला स्वामींनी कधी तारलं? जेव्हा ती बुडायला तयार झाली तेव्हा. आम्ही बुडायला तयारच नाहीये. आम्ही आधीच काय करतोय, अटके आधी ते मागतात ना, काय बोलतात, जामीन, अटकपूर्व जामीन तशी मागतोय आम्ही की आम्हाला अटक झालीच नाही पाहिजे, म्हणजे आम्ही बुडलोच नाही पाहिजे. मग वाचवण्याचा प्रश्नच येत नाही. ती लीळा कधी घडली? ती लीळा आमच्यासाठी कधी महत्वाची आहे? जेव्हा साधा बुडायला लागल्या. हे साधेचं पण तेवढंच त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे. बुडण्याची तयारी असली पाहिजे, मग परमेश्वर वाचवण्याची तयारी दाखवतात. आमचे नाथोबास आहेत ते बुडण्याची तयारी दाखवली. वाहत्या पाण्यात पोहणं काही साधी गोष्ट नाही, पण पोहले, बुडले, वाहून जायला लागले, ही तयारी त्यांनी ठेवली, तेव्हा जाऊन स्वामींनी वाचवलं त्यांना. नाथोबासांसाठी जर का अशा प्रकारे स्वामी त्यांना काय करतात, वाचवतात, पण कधी बुडायला लागल्यानंतर. म्हणजे त्यांची ती तयारी आधी बघितल्या जाते. आमची तर तयारीच नाहीये. म्हणजे कोणाला म्हटलं सत्संगाला नाही आले, पाऊस खूप होता, आपण वाहून जाणार आहोत का पावसामध्ये? पोहोचू शकतो ना आपण. हे सगळे लोक जे आहेत ते स्वामींच्या म्हणण्याला ते मान्य करून त्या पद्धतीने आचरण करण्याची तयारी या सगळ्या लीळा चरित्रातली जी काही मंडळी आहेत त्यांच्याकडे आपल्याला दिसते. आणि म्हणून इथे
आम्ही जर का काही आचरण करायचं असेल आम्हाला, तर ते कुठलं आचरण केलं पाहिजे? जे स्वामींनी सांगितलेलं आहे तेच आचरण केलं पाहिजे. आता जर का मी तुम्हाला सांगितले उद्या सकाळी उठून तुम्ही 11 पानं देवाला वाहा, तर तुम्ही मला लगेच विचारलं पाहिजे की अरे देवानी कुठे सांगितलेलं आहे. मला विचारलंच पाहिजे तुम्ही. मी तुम्हाला काही पण विधी सांगून जाईल आणि तुम्ही लगेच तो करत बसायचा असं नाही. तुम्ही मला सुद्धा विचारायचं की हा जो तुम्ही विधी सांगताय, मी जर का सांगितलं उद्या सकाळी उठा आणि तुम्ही सकाळी 3 ते 6च्या कालावधीत नामस्मरण करा, तर तुम्ही मला जर विचारलं हे देवानी कुठे सांगितलंय, कुठे सांगितलंय? कुठल्या वचनामध्ये? पश्चात प्रहरी उठलं पाहिजे, तो सारस्वत का स्मरण केलं पाहिजे, देवाला आठवलं पाहिजे. ह्याचं लगेच वचन प्रमाण मी तुम्हाला दिलं. आता 11 पानं वाहिली पाहिजे, त्याचं काही वचन प्रमाण आहे का कुठे? नाहीये. किंवा मी अजून तुम्हाला काही सांगितलं विधी 11 दिवे लावा, त्याचा काही विधी आहे का कुठे? नाहीये. म्हणजे ही पडताळणी म्हणतात. तुम्ही जो विधी करतात तो आजपासून तुम्ही पडताळा. जर का तुम्ही वचनोक्त पडताळत ते करत नसाल तर तो तुमचा वेळही वाया चालला, विधीही वाया चाललेला आहे. मग जर का करायचंच म्हटलं तर तुम्ही यथोक्तच विधी करा ना, अन्यथा विधी कशाला करायचा आपण? म्हणून अशा प्रकारे आपण या पृथ्वी तलावर आपल्याला आणलंच अविद्या नामे जो आजार आहे, जो दोष आहे, आणि त्या दोषामुळे अजून दोष आहेत. म्हणजे सर्दी असेल तर नुसती सर्दी नसते. सर्दी असली की ताप असतो, घसा खराब असतो, अशक्तपणा असतो, खोकला येतो, शिंक येतात. एका सर्दी पाठी एवढे आजार आहेत. तसं एका अविद्येच्या पाठी आपल्यावर आपल्यासोबत अनेक आजार आपल्याला लागलेले आहेत. अधमती, अधगती, अधरती आहे, सुख दुःख, ग्राहकत्व, भाव आहे, हे सगळे अनेक गोष्टी आहेत. आसक्ती आहे, हे सगळे अविद्येच्या आधारेच आहे. ज्यावेळी आपण ह्यातनं बाहेर पडणार आहोत त्या वेळेला काय होईल? आपण मुक्त होणार आहोत, अविद्येच्या बाहेर पडणार आहोत तेव्हा. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला देवानी सांगितलेलंच ऐकावं लागेल. म्हणून आपण या छोट्या मोठ्या आजारासाठी देवाला त्रास द्यायचा नाही. हे छोटे मोठे आजार आपल्याला भोगूनच नासायचे आहेत आणि ते नासायचेच आहेत. मग कोणी म्हटलं की बाबा मला ताप नाही आला पाहिजे, तर ताप कोणाला आलेला लीळाचरित्रामध्ये? सारंग पंडित आहे. आता हे सगळे जे लोक आहेत, सारंग पंडित, गोवारिया, रेम नायक, हे तर सगळे जे लोक आहेत, याच्याही पेक्षा भट्टोबासांना ताप आला की नाही? भट्टोबास सगळं सोडून आले, जे देव बोलले ते त्यांनी केलं, तर त्यांना ताप आला पाहिजे का? आपल्या दृष्टीने नाही आला पाहिजे. बरोबर आहे ना? आम्ही जर का सत्संगाला आलो तर आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे, या बुद्धिमत्तेचे आपण आहोत. आम्ही जर का स्थानाला चाललो तर आम्हाला त्रास झाला नाही पाहिजे, आम्हाला साह्यच झालं पाहिजे, या बुद्धिमत्तेचे आपण आहोत. परंतु निळभट्टांनी स्वामींना म्हटलं नाही की बाबा मी बिछाना टाकताना मला विंगळी का चावली, तुम्ही एवढं पण साह्य नाही करू शकत, असं काहीही बोलले नाही. त्यांना माहिती आहे भोग आहे, हा भोगून नासायचा आहे. जर का मला इंगळी चावणार आहे देवाला माहिती होतं, तरी मला इंगळी का चावू दिली? कारण की हा माझा भोग आहे. मग अशा वेळी काय करायचं आहे? देवाचं स्मरण करायचं, देवाला आठवायचं. देवाचं जे अस्तित्व आपल्या हृदयात आहे ते वाढवायचं. देवाचं अस्तित्व वाढणं म्हणजे आनंद वाढणं आहे. आणि आनंद वाढणं म्हणजे काय आहे? तुमचं दुःख, ते जी दुःखाची जाणीव आहे, ती जाणीव जी काय आहे ती आपल्याला कमी कमी होणं आहे. ज्या वेळेला तुम्हाला जाणीव होते ना, तेव्हा तुमचं दुःख परत तिथल्या तिथे येतं. आता तुमचे 100 रुपये हरवलेत सकाळी, आणि नंतर मग तुम्ही काही कामामध्ये आहात, ते विसरून गेलात. आता मी म्हटलं का हो तुम्ही सकाळचे 100 रुपये भेटले का? आता तुम्ही विसरून गेलेले आहात. आत्ता आठवलं की परत तुम्ही त्याच दुःखाकडे येऊन परत थांबलात. अरे हो, माझे 100 रुपये हरवले, परत ते दुःख. म्हणजे निळभट्टांनी काय केलं? आनंदाचा भाग एवढा वाढवला की त्याच्यामुळे त्यांचे दुःख चालू आहे, पण त्याची जाणीव जी आहे ती आता जाणीव नष्ट झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रपंचात राहून जेव्हा तुम्ही देव आठवता तेव्हा तुमचं दुःख नाहीसं होत नाही, दुःख राहतच, पण त्याची जाणीव जी असते, त्याच्या संवेदना असतात त्या नष्ट होऊन जातात. दुःख चालूच आहे, परंतु तीव्रता कमी जरी होत नसेल तरी सुद्धा त्याची जाणीव मात्र तुम्हाला होत नाही. जसं आता आपण काच लावून घेतलं, थंडी कमी झाली का?
थंडी आहे पण त्याची जाणीव आता आपल्याला नाही, कारण आपल्याला एक हे तयार झालं, त्या आनंदामध्ये आहोत आपण, या उभेमध्ये आपण आहोत. तसं भट्टोबास जे आहेत, भट्टोबासांना सुद्धा ताप आला. स्वामींनी तो नष्ट केला का? नाही केला. स्वामींनी त्याच्यात त्यांना सेवा सांगितली. काय सांगितलं? येथोनी म्हणितले की जे, आम्ही जे म्हणू ते कराल का? हो. नेवाशाला जाल का? हो. जे देवानी सांगितलं आणि त्यांनी ऐकलं आणि निघाले ते. त्यांनी तेव्हा असं नाही म्हटलं, त्यांनी आधी म्हटलं होतं की देवा माझी पोटदुखी थांबवा, मग मी दगड वाहतो. पण आज त्यांनी असं नाही म्हटलं. ती लीळा कुठली? शिन्नस्थळीची आहे, ही लीळा राजमठीची आहे. आज ते असं नाही म्हणाले की माझं ताप घालवा मग मी जातो. त्यामुळे ठीक आहे, आणि त्या तापामध्ये ते निघालेले आहेत. देवाला त्यांनी का नाही सांगितलं की माझा ताप घालवा? कारण की तो भोग आहे, तो भोगावाच लागेल. ते भोगलं तर आपलं काय होणार आहे? लोन जर का तुम्ही चुकतं केलं तर बँकेमध्ये तुमची इमेज वाढते. यांनी लोन घेतलं आणि ते फेडलं, पण पुढच्या वेळेस बँक तुम्हाला लोन देताना तुमचा मागचा पण रेफरन्स लक्षात घेते. तसं तुम्ही जो भोग आहे तो भोगत आहात. स्वामींनी सांगितलं तुम्ही सकळ ही भोगे निमा नावे की, सगळं भोगून संपवायचं आहे तुम्हाला. मुलांना म्हणतो ना, जेवढं वाढलं तेवढं संपवायचं बरं का, मुलांना खास करून सांगितलं जातं. तसं जेवढं काही तुम्ही वाढून ठेवलेलं आहे स्वतःसाठी कर्म, ते तुम्हाला भोगून संपवायचे आहेत. त्याच्यासाठी कुठल्याही तडजोड परमेश्वर करत नाहीत. तुम्ही जर का अनुसरण घेत असाल तर मग परमेश्वर तुमच्यासाठी एक वेगळं नियमावली तुम्हाला लागू होते. कशात सांगितलेली ती नियमावली? उद्धरण प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टींसाठी देवाकडे धावायची गरज नाही. त्या आजारामध्ये तुम्ही म्हणा की देवा तुम्हाला काय करायचं असेल ते तुम्ही तारा नाही तर मारा, चांगलं करायचं चांगलं करा, नाही तर जो काय भोग आहे तो माझ्याकडनं भोगून घ्या. परंतु एक लक्ष हे करा, सहाय्य करा की या आजारामध्ये माझा विधी कमी झाला नाही पाहिजे, नामस्मरण माझं कमी झालं नाही पाहिजे, विपरीतता कुठल्या प्रकारे आली नाही पाहिजे. ह्या गोष्टी देवाकडे तुम्ही मागा. म्हणजे त्याच्यामुळे काय होणार आहे? नुसतंच निळभट्टांनी इंगळी चावल्यानंतर देवाची स्तुती केली ही लीळा ऐकणं खूप सोपं आहे. पण आपल्याला जर का मुंगी जरी चावली असेल तरी आपल्या त्याशी आपण पूजा अवसर म्हणत नाही. माझ्या बोटाला मुंगी चावली आहे, आपल्याला बोटाने पूजा अवसर म्हणायचा का? आपल्या ओठांनी म्हणायचं आहे. परंतु आपल्याला कारणं भरपूर होऊन जातात की काहीही कारण सांगून आपण देवापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर तसं नाही, आपल्याला सतत देवाच्या संपर्कामध्ये राहता आलं पाहिजे. तुम्ही सतत देवाच्या संपर्कात असाल तर तुमच्या सोबत असलेलं दुःख आहे त्याची जाणीव तुम्हाला होणार नाही. जे अटन विजन करणारी मंडळी आहेत त्यांना त्रास होत नाही का उन्हातनं जाताना वगैरे? परंतु त्याचा एक आनंद आहे, परमेश्वराला आठवण्याचा आनंद आहे, आणि त्याच्यामुळे तो त्रास त्याच्या संवेदना तिथे राहत नाहीत. एक आई असते, ती आपल्या मुलासाठी जेव्हा भाकरी बनवते वगैरे त्यावेळेस ती गरम गरम भाकरी काढून ती हाताने परतवायची, किंवा ती विस्तवासमोर ठेवली तर विस्तवासमोर जेव्हा ठेवतात तेव्हा कालत्याने ती उलटी पालटी करता येत नाही, त्याला हातानेच उलटी पालटी करावी लागते विस्तवावर. त्यावेळी आईचे हात भाजत नाहीत का? भाजतात, पण त्यावेळी ती जाणीव नसते, त्याची दुःखाची जाणीव नसते, कारण ती मुलाचा आनंद आहे की मुलाला गरम गरम भाकरी द्यायची आहे, तो आनंद आहे. तसं आपल्याला देवाला जे द्यायचं आहे त्या देण्याचा आनंद एवढा असला पाहिजे की त्यातले कष्ट तुम्हाला लक्षात आले नाही पाहिजे, त्याची जाणीव नाही झाली पाहिजे. जेवढे तुम्हाला कष्ट होतील तेवढं तुमचा कर्मनाश होईल, तेवढी तुमची योग्यता वाढेल. आणि म्हणून कनाशीच्या ब्राह्मणाला म्हणतात, हे तर राहटगडिकेचे दृष्टांत तुम्हाला सगळंच मिळणार आहे, आजार येणार पण आणि ते जाणार पण. याच्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारे देवाकडे जायची गरज नाही. आपल्याला काय करायचं आहे? अविद्या नामे जो आजार लागलेला आहे तो आम्हाला घालवायचा, आणि त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आता आपलं लक्ष त्याच्याकडे असलं पाहिजे. इथे सांगितलं की तुमचे महारोग न बधिती. मला लोकांनी प्रश्न केला की मग महारोग न बधिती, मग आपल्या लोकांना कॅन्सर का होतात? वासनिकांना कॅन्सर होतात, साधूंना कॅन्सर होतात, असं का? मग हे वचन खोटं आहे. म्हटलं खोटं नाही आहे, बरोबर आहे. तुमचे महारोग न बधिती म्हणजे तुम्ही कोण आहात? वासनिक आहात, ईश्वर साधक आहात. आणि आमच्यासाठी महारोग म्हणजे कॅन्सर हा महारोग नाही आहे. कॅन्सर झालेले लोकही खूप वर्ष जगतात की. आमच्यासाठी महारोग म्हणजे विकल्प आहे. विकल्प एकदा कॅन्सर एकदा झाले की माणूस मरतोच.
जसं विकल्प एकदा झाले की माणूस धर्मापासून जातो. पण तुम्ही जर का धर्मावर असाल तर देव म्हणतात तुमचे महारोग न बधिती. स्वामी आपल्या देहाची काळजी घेत नाहीयेत, स्वामी आमच्या जीव स्वरूपाची काळजी घेत आहेत. देवाला काही देहाला मोक्षाला न्यायचं नाहीये, देवाला आपल्या जीव स्वरूपाला मोक्षाला न्यायचं हे लक्षात घ्या. मग आपल्याला रोग बाधा महारोग हे आपल्या शरीराशी संबंधित आहेत, परंतु देवाचं जे अपेक्षा आहे की जीव स्वरूपामध्ये कुठल्या प्रकारचा रोग बाधा विकल्प विकार हिंसा हे जे काही सगळे दोष सांगितलेले आहेत ते जीव स्वरूपाला नाही झाले पाहिजेत, हे देवाचं लक्ष आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपल्याला आपलं जीव स्वरूप जे आहे ते स्वच्छ करण्याच्या पवित्र करण्याच्या शुद्ध करण्याच्या मार्गावर परमेश्वर आहेत. अधमती अधगती अधरती हे जीवा संबंधित नाहीये, म्हणजे हे देहा संबंधित नाहीये, हे जीव स्वरूपात संबंधित आहे. आणि त्याच जीव स्वरूपाला देवाला ऊर्ध्वमती ऊर्ध्वगती ऊर्ध्वरती करायचा आहे. हा विडा जो आहे तो देवाने उचललेला आहे. म्हणून आपल्या देहाला काय रोग बाधा होत असेल तर होऊ द्या, आपल्याला उद्धार कशाचा करायचा आहे, आपल्या जीव स्वरूपाचा करायचा आहे. आणि म्हणून ते स्वच्छ ठेवणं आणि त्याला अविद्या नामे मोठ्या आजारातनं आपल्यालाच दूर करायचं आहे. देवाने सगळं आयोजन केलेलं आहे, तुम्हाला त्या प्रोसिजरमध्ये उतरायचं फक्त. आणि एकदा तुम्ही त्याच्यात उतरलात की हळूहळू शाब्द ज्ञान अप्रोक्ष सामान्य विशेष ज्ञान झाल्यानंतर बरोबर परमेश्वर त्याच्यातनं तुम्हाला काढणार आणि स्वस्वरूपी तुम्हाला पावन करतील. तर अशा प्रकारे आपल्याला देवानी जे सांगितलेलं आहे ते केल्याने काय लाभ होतो हे आजच्या या लीळेतनं आपण बघितलेलं आहे. स्मरणपाठ या लीळाचरित्रातलं पूर्वार्ध 563 क्रमांकाची पानुनायका वाता पनवती आणि दुसरी लीळा आपण घेतली पूर्वार्ध 464 क्रमांकाची तथा उपहारी दीपन शक्ती देणे. दंडवत हो.